मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 24. यू गुमसुम मत बैठो, पराये से लगते हो. राजीव नुकताच घरात येऊन बेडवर पडलेला, टाय काढून तसाच बाजूला ठेवलेला, ब्लेझरही कोपऱ्यातल्या सोफ्यावर ठेवलेला, डोळे बंद केलेले आणि हळूहळू डोळ्यात झोप तरळू लागलेली. या इट फील्स गुड. मेघा, यू आर राईट. आय रिअली नीड रेस्ट. डॅड 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 उठ उठ लवकर. जिया बेडरूममध्ये धावत आली, पाठीमागे हातात काहीतरी लपवलेले. अरे स्वीटू, थोडा वेळ पडू दे ना ग प्लीज, त्याने आळसावलेल्या आवाजातच विनंती केली. नंतर पड, आधी हे टेस्ट कर. नाही नाही, डोळे उघडायचे नाहीत, फक्त उठून बस. तिची प्रेमळ विनवणी मान्य करत तो बेडला टेकून बसला. आता आ कर. स्वीटू, नो बदमाशी हा प्लीज. लास्ट टाइम मला पनीर सांगून पंपकिन खिलवले होतेस तू. त्याने हळूच डोळे किलकिले करून पाहण्याचा प्रयत्न केला. अरे डॅड, नो चीटिंग. तू टेस्ट करून सांग काय आहे, असे म्हणत तिने चमच्याने एक घास त्याला भरवला. इट्स टेस्टी. समथिंग लाईक स्पायसी राईस. पुलाव नाही, नॉट बिर्याणी, फ्राईड राईस पण नाही. तो घास तोंडात घोळवत होता आणि स्वाद जिभेवर रेंगाळत होता. अरे इट्स मसाले भात. जियाच्या आवाजाने त्याने खाडकन डोळे उघडले. इट्स सो टेस्टी. हू प्रिपेअर्ड इट? कुणी बनवला? भारती दीदी? नॉट पॉसिबल. त्याने कपाळाला आठ्या आणत आश्चर्य व्यक्त केले. गेस गेस. जिया त्याच्यासमोर बाउल गोल गोल फिरवत होती, त्याची बाउल पकडण्याची धडपड पाहत. लेट मी ईट फर्स्ट. खाऊ दे मला आधी, नंतर मी गेस करतो, असे म्हणत त्याने बाउल तिच्याकडून काढून घेतला. यात तोंदली पण आहे. कॅन यू इमॅजिन? तोंदली घालून इतका यम्मी राईस. राजीव भराभर घास तोंडात भरत होता. या सिरियसली, इट्स डिलिशियस. कुणी बनवला सांग ना, दादीजींनी का? नो, आर्याच्या मॉमने. जियाच्या या शब्दांसरशी त्याला जोरदार ठसका लागला. तोंडातला घास कसा बसा घशात उतरवला. डॅड, काय झाले? तिखट आहे का खूप? घे घे, पाणी पी. जिया त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. डॅड, अरे शांतपणे खा ना, तो सगळा तुझाच आहे. माझा स्कूलमध्ये खाऊन झाला. जियाने पाण्याचा ग्लास साईड टेबलवर ठेवला. तो खाता खाता थांबला आणि आश्चर्याने त्या बाउलकडे बघत होता. आर्याची मॉम, मिसेस अय्यर, मसाले भात कसे काय? आणि माझ्यासाठी कशाला पाठवला? व्हॉट्स रॉंग विथ हर? असे कोण कोणासाठी त्यांच्या मुलीसोबत डबा पाठवतात? ओळखत पण नाही आपण. इज शी ओके? स्वीटू, माझ्यासाठी दिला हा मसाले भात? आर यू शुअर? त्याला समजेना नक्की काय विचारावे. नाही रे, इट वॉज जिया फरमाईश डे टुडे. माझ्या आवडीचा पदार्थ आंटी बनवणार माझ्यासाठी. मग माझ्या डब्यातला मी आधीच काढून ठेवला तुझ्यासाठी मिनी टिफिनमध्ये, तुला टेस्ट करायला. जिया फ्रॉकला नसलेली कॉलर ताठ करत होती. हे काय नवीन आहे जिया? डॅडचा स्वर चिडलेला. जियाला जाणवले, डॅड चिडला की मला जिया म्हणतो, नाहीतर छान स्वीटू म्हणत असतो. काय चुकलं माझं? मला वाटलं मी रोज आंटीच्या यम्मी फूडचे कौतुक करते, आज डॅडसाठी आणावा टेस्ट करायला. यात काही रॉंग आहे का? दिस इज नॉट राईट बेटा. असे त्यांना तुझ्यासाठी स्पेशल काही बनवायला सांगणे, इट्स नॉट गुड. आपल्या डब्यात जे काही आहे ते आनंदाने खावे. शेअरिंग आय कॅन अंडरस्टँड,
पण फक्त तुझ्यासाठी म्हणून त्यांनी बनवायचे, आय डोंट अग्री. राजीवने बाउल टेबलवर ठेवून दिला. उठून ब्लेझर हँगरला अडकवून वॉर्डरोबमध्ये ठेवू लागला. डॅड, सॉरी ना, पण मी हट्ट नाही केला. आर्याने स्वतः मला सांगितले की तिची मॉमच म्हणाली, वीकली वन्स जियाला जे आवडते ते बनव. मी कधी कुणाला हट्ट करून काही मागते का? सांग ना. जियाचा आवाज आता रडवेला झालेला. राजीवने रोल करण्यासाठी उचललेला टाय तसाच बेडवर टाकला आणि जियाला मिठीत घेतले. नाही ग बेटा, तू नाही हट्ट करत, मला माहितीये. सॉरी बेटा, मी चिडलो. बट आर यू शुअर की तुझ्या फरमाईश डेमुळे आंटींना एक्स्ट्रा वर्क होणार नाही? नो डॅड, शी इज सुपर स्वीट आंटी. आहे की नाही मास्टर शेफ? बोल बोल. येस बेटा, त्यांच्या हाताला चव आहे. खूप छान राईस बनवला आहे. आणि मज्जा बघ ना, मी आर्यासाठी तू स्पेशली आणलेला चॉकलेटचा बॉक्स नेला आणि आंटींनी माझ्यासाठी सरप्राईज मसाले भात बनवला. तो किंचित निश्चिंत झाला आणि बाउलमध्ये उरलेला 2 घास मसाले भात संपवला. सो डिड आर्या लाईक चॉकलेट्स? आवडले का तिला बेल्जियम चॉकलेट्स? राजीवच्या खांद्यावर डोके ठेवून जिया त्याच्या शेजारी बसली. येस, तिला तर चॉकलेट्स खूपच आवडतात. शी हॅज स्वीट टूथ. गोड खाण्यात एक्सपर्ट आहे ती. दॅट्स गुड, बट इवन हर डॅड मस्ट बी ब्रिंगिंग चॉकलेट्स फॉर हर. तिचे डॅड तिच्यासाठी आणतच असतील ना. त्याने उभे राहत टाय बेडवरून उचलला. नो, ते नाहीत ना. मग ते कसे आणणार? जियाचा आवाज बऱ्यापैकी गहिवरला आहे हे जाणवून राजीव वळून तिच्याकडे पाहू लागला. नाहीत म्हणजे? इज ही अवे फॉर वर्क? हां, म्हणजे प्रोजेक्टसाठी इंडिया बाहेर आहेत असे? त्याने जियाच्या चेहऱ्यावरच्या गडद होणाऱ्या दुःखाला पाहून विचारले. स्वीटू जेव्हा पण तिच्या मॉमबद्दल विचार करत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असे भाव दिसतात, जवळचे जिवलग अशी व्यक्ती गमावल्याच्या भावना. ही इज नो मोर डॅड. जिया डझंट हॅव डॅड. हे ऐकून राजीव पटकन बेडवर बसला आणि हमसून हमसून रडणाऱ्या जियाला त्याने कुशीत घेतले. स्वीटू, प्लीज काम डाऊन. बेटा शांत हो. शी इज सो स्ट्रॉंग डॅड. जरा पण रडली नाही. मी पण मॉमबद्दल सांगितले तर मलाच समजावले. बट आय नो ती तिच्या डॅडला खूप मिस करत असणार. मी जेव्हा पण तुझी आणि माझी काही मजा तिला सांगते ना, किंवा लास्ट टाइम आपण कसे सिंगापूर फिरायला गेलो ते सांगते, तेव्हा वरवर जरी ती स्माईल देत असली तरी ती मनातून दुःखी होते हे जाणवते. शी ऑल्सो नीड्स डॅड. हो ना? जिया मध्येच रडता रडता थांबत होती आणि काहीतरी आठवून परत अश्रू वाहू लागले होते. कसे समजावू तुला? हे अश्रू नाही ग बघू शकत मी तुझ्या डोळ्यात. मला नाही सुचत काय करायचं. अश्रूंचा आणि माझा संबंध किती वर्षात आलेलाच नाही. शेवटचा मोकळेपणी कधी रडलेलो माहीत नाही. माया गेली तेव्हाही नाही. दुःख झालेलं का? वाईट वाटलेलं का? माहीत नाही. दुःखही तेव्हाच होतं जेव्हा आपण प्रेमाचं माणूस गमावतो. माया आणि माझ्यात प्रेम होतंच कुठे? होता तो फक्त व्यवहार. आदर्श जोडप्याचा मुखवटा चढवलेलं आमचं नातं आतून किती पोकळ होतं ते जगाला काय ठाऊक. कदाचित म्हणूनच ती अचानक गेल्यावर सुन्न झालेलो, पण डोळ्यात अश्रू तळलेच नाहीत. कधीच नाही. ती गेली पण जिया होती ना माझ्याजवळ. बस, जगण्यासाठी तेवढं पुष्कळ होतं. जिया आधीपासूनच हळवी. एवढंसं काही झालं तरी घळाघळा अश्रू व्हायला लागतात. आर्या आणि जिया 5-6 दिवसांची मैत्री.
तरी किती घट्ट नातं असावं असं वाटत आहे. या विचारातच राजीव जियाच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. कालांतराने जिया शांत झाली. विचारावे का, काय झालं आर्याच्या डॅडना? नको, कशाला डिटेल्स विचारायचे, बरोबर नाही वाटत असे विचारणे. मिसेस अय्यर एकट्याने आर्याला सांभाळत आहेत. कमेंडेबल. खूप धैर्य हवे असा निर्णय घेण्यासाठी. दुसरे लग्न न करता एकटीने मुलीला वाढवणे, काही सिरियस कारण नक्कीच असेल या निर्णयापाठी. पास्ट डिस्टर्बिंग असेल तर पुन्हा नव्याने नातं जोडण्याची इच्छा संपलेली असते. मुळात प्रेम, लग्न, साथ, सोबत या सर्वांवरचा विश्वासच उडालेला असतो. आणि मग एकला चालो रे, हेच योग्य वाटू लागते. मीही तेच तर करीत आहे. मेघा नुकतीच भास्कर सरांना फोन करून बेडरूममध्ये निवांत बसलेली. आठवड्याभराचा कामाचा आढावा त्यांना सांगितला. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. येणाऱ्या आठवड्यातील 1-2 रिपोर्ट्समध्ये त्यांची मते आवश्यक होती, तीही नोंद करून ठेवली. टीमचा रिपोर्टही सबमिट केला. मेघा, तुझ्या हाताखाली सगळे आहेत ना, मग बरोबर काम करतीलच. मला त्याची काहीच काळजी नाही. भास्कर सर मोठ्याने हसले. काय सर तुम्ही पण. मेघाचेही हसू त्यांच्या हसण्यात मिसळले. तू कशी आहेस ते मला सांग, आणि मुख्य म्हणजे राजीवची आणि तुझी कामाची पद्धत जुळते आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? भास्कर सरांचा आवाज काळजीने बऱ्यापैकी हळवा. हो सर, सर्व काही ठीक आहे. असेही मिस्टर मेहरांसोबत दिवसाला 1 मीटिंग असते, ती पण 30 मिनिट्स किंवा 1 तास. बाकी तर सगळे काम ऑनलाईन नाहीतर मेलनेच होते. तुम्ही नका काळजी करू, मी करते मॅनेज. तिने आश्वासन तर दिले. पण सकाळचा तिचा आणि राजीवचा कॉरिडॉरमधील वाद आठवला. नको, मी सरांना काहीच सांगणार नाही. ते खूप काळजी करत बसतात. सरळ प्रकाश सरांना फोन करायलाही ते कमी करणार नाहीत. प्रकाश सरांना म्हणतील, तुझ्या राजीवला नीट सांगून ठेव, माझ्या मेघाला जरासुद्धा त्रास होता कामा नये. सुप्रीम हाऊसमध्ये येऊन मिस्टर मेहरांचे कान उपटायलाही कमी करणार नाहीत. खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर, म्हणूनच तर त्यांना हे सगळे सांगून दुखवायचे नाही. माझा मी मार्ग काढेन, जसा आज काढला तसाच भविष्यातही. तिने हसत फोन ठेवला आणि आर्या धावत आली. मम्मा, डोळे मीट, सरप्राईज आहे. तिने हाताच्या मुठीत काहीतरी लपवलेले. आर्या, काय आहे आधी सांग. माझ्या अंगावर खोटी पाल किंवा झुरळ टाकणार असशील ना तर याद राख, मार खाशील. ती दटावत उभी राहिली. अरे पाल झुरळ नाही, वेगळे आहे. खाली बस आणि डोळे झाकून मोठा आ कर. आर्याची मम्माला बेडवर बसवण्याची घाई. आर्या, तिने डोळे मोठे केले. प्लीज प्लीज प्लीज, आय प्रॉमिस, खाण्याची गोष्ट आहे. असे म्हणत आर्यानेच मम्माच्या डोळ्यावर हात ठेवत ते बंद केले आणि तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठातून हातातील गोष्ट तोंडात ढकलली. तिने पदार्थ जिभेवर घोळवता क्षणी आर्याचा हात डोळ्यावरून खेचून खाली केला. तीच ओळखीची गोडसर चॉकलेटी चव. आर्या, हे चॉकलेट कुणी? तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. हेच चॉकलेट राधिकाने मला भरवलेले. हे बघ काय, असे म्हणत आर्याने बेल्जियम चॉकलेटचा बॉक्स तिच्या समोर धरला आणि तिच्या तोंडातले चॉकलेट एकदम घशात अडकल्यासारखे झाले. घोळवताही येईना की गिळताही येईना, श्वासच अडकल्यासारखे, गुदमरतोय असे. कसे बसे घशाला खरवडत त्याला आत ढकलले. आर्या, हा कोणी दिला? तिने भीत भीत विचारले. जियाच्या डॅडने. आर्याच्या चेहऱ्यावर निरागस आनंद. अगं पण हे असे,
एवढा मोठा बॉक्स? राहून राहून राधिकाच्या हातात पाहिलेला बॉक्स आठवत होता. अगं, अंकल कुठेतरी गेलेले, म्हणजे ऑफिस मीटिंगसाठी. युरोप का युके माहीत नाही, तिथून आणला माझ्यासाठी. गोडखाऊ आर्या चॉकलेटचा बॉक्स घेऊन नाचत होती. आर्या, अगं हे असे एवढे एक्सपेन्सिव्ह चॉकलेटचा बॉक्स? असे घेऊ नये ग. एक चॉकलेट स्कूलमध्ये खाऊन तू बॉक्स परत द्यायचा ना. मला हे योग्य वाटत नाही. मम्मा, जियाने प्रेमाने दिले आहे. मम्मा, मी नव्हते सांगितले काही आणायला. मला तर माहीत पण नव्हते अंकल कुठे गेले आहेत. ते आज सकाळी परत आले. जियानेच सांगितलेले त्यांना मला स्वीट्स आवडतात म्हणून. आणि मम्मा, तूच म्हणतेस ना, प्रेमाने दिलेले गिफ्ट नाकारू नये आणि गिफ्टच्या किमतीचा विचार करू नये. छोटीशी असली तरी त्या पाठची फिलिंग महत्वाची. मग तशीच ही थोडी मोठी गिफ्ट आहे. जियाने आणि अंकलने प्रेमाने दिली आहे, मग नाही कशी म्हणू? आर्याचे शब्द ऐकून ती थक्क झाली. हे काय होत आहे? ही माझीच फिलॉसॉफी मला परत मिळत आहे. पण आज राजीवनी जो बॉक्स टीमला दिला तो पण असाच होता. मग जियाच्या डॅडने पण सेम चॉकलेट्स आणावे? हे काय गौडमंगाल आहे? माझे ना डोकेच काम करत नाहीये. आर्याला जियाच्या डॅडचे नाव विचारू का? नाही, नकोच ते. उगाच कशाला पर्सनल डिटेल्स विचारा. असेही आर्याला अर्ध्या गोष्टी नीट लक्षात राहतच नाहीत. नेहमीची घाई. एक वाक्य ऐकायचे, त्यातले अर्धे लक्षात ठेवायचे आणि पाव येऊन सांगायचे, ही आर्याची पद्धत. पुस्तकातला अभ्यास तिला लक्षात राहतो हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि मी उगाच का विचार करत आहे? जियाचे डॅड आणि राजीव या वेगळ्या व्यक्ती असू शकतात. नाही, वेगळ्याच असणार. राईट. मी जर राजीवजींच्या बायकोला त्या दिवशी पाहिले आहे रेस्टॉरंटमध्ये. हो, बरोबर. पण ती बायकोच होती का? मेघा, तू एका बेल्जियम चॉकलेट्सवरून कुठे कुठे फिरत आहे. अति विचार करण्याची वाईट सवय आहे मला. बेल्जियन चॉकलेट्स काय कुठेही मिळतात. हल्ली तर मुंबईमध्येही सगळे मिळते. जाऊ दे मेघा, डोंट थिंक मच. मम्मा, अगं एवढा कसला विचार करतेस? ती आर्याच्या आवाजाने भानावर आली. काही नाही ग, चल जेवायला वाढूया, मग गप्पा मारत बसू. ती बेडवरून उठली, पण मनात आणि जिभेवर बेल्जियन चॉकलेट घोळत राहिले. डॅड, चल उठ, जेवूया आपण. गाढ झोपलेल्या राजीवला जिया उठवत होती. मसाले भात खाऊन जियाशी बोलत कधी झोप लागली कळलेच नाही. तसाच ऑफिस शर्ट आणि ट्राउझरवर गाढ झोपी गेलेला. जियाने अंगावर पांघरून टाकलेले आणि लाईट्स बंद करून तिच्या रूममध्ये स्टडी करायला बसलेली. स्वीटू, थोडा वेळ प्लीज ग. त्याने झोपेतच कूस बदलली. नाही डॅड, उठ आता, 8:30 झालेत. अजून झोपलास ना तर रात्री झोप येणार नाही. प्लीज उठ, फ्रेश हो. मी भारती दीदीला डिनर टेबल सेट करायला सांगते. ती त्याच्या अंगावरचे पांघरूण काढत होती. ओके, उठलो, बस. राजीवने बेडवरून उठत एकदा मिररमध्ये पाहत डोके गच्च धरले. बघ, डोके दुखतंय ना? आधी जेवूया, मग मी मस्त डोक्याला तेल लावून देते. तुला छान वाटेल आणि मग रात्री झोप पण येईल. ओके? जिया दाराशी जात मागे वळली. ओके स्वीटहार्ट, मी येतो खाली. जिया पण ना मॉम सारखी काळजी घेत असते. नाही, मॉमच आहे ती माझी. माझ्या झोपण्या उठण्याच्या वेळांवर लक्ष असते. माझ्यासाठी स्पेशल काहीतरी जेवायला बनवले जावे म्हणून धडपडत असते. माझी ट्रॅव्हल बॅग भरण्यापासून ते माझ्यासाठी शॉपिंग करण्यापर्यंत तीच असते. दुपारी ऑफिसमधून फोन करतो तेव्हाही जेवलास का डॅड हा प्रश्न पहिला असतो. रात्री घरी लवकर यावे म्हणून कॉलवर कॉल करत असते. डॅड, यू नीड रेस्ट.
स्ट्रेस घेऊ नको असे सारखे सांगत असते. या वाक्यासरशी त्याला मेघा आठवली. आजच जाणवले, अजून एक व्यक्ती माझी खूप काळजी करते. मेघा. का माहीत नाही, पण मेघाची माझी अशी काळजी करणे मनाला सुखावून जाते. या विचारातच चेहऱ्यावर हलकेसे हसू खेळवत वॉशरूममध्ये शिरला. डायनिंगवर प्लेट्स अरेंज करून जिया डॅडची वाट बघत होती. राजीव फोनवर बोलत स्टेप्स उतरून वरच्या मजल्यावरून खाली येत होता. जियाच्या पायाशी बसलेला सिम्बा लगेच उड्या मारत राजीवकडे झेपावला. राजीवने एका हातानेच त्याच्या मानेला कुरवाळले. तसा तो शेपटी हलवत राजीव सोबत डायनिंग टेबलशी येऊन पुन्हा विसावला. जियाने लगेच रोटीचे कॅसरॉल उघडले. दादाजी आणि दादीजी कधी येणार आहेस विटू? राजीव फोन बंद करत जियाच्या समोरची चेअर मागे खेचत त्यावर बसला. त्यांना लेट होईल डॅड. मिश्रा अंकल आंटीच्या घरी मॅरेज ॲनिव्हर्सरी पार्टी आहे. दादाजी दादाजी मला पण चल म्हणत होते, पण मी मोठ्यांच्या पार्टीजमध्ये काय करणार ना. जियाने दोघांच्याही प्लेटमध्ये रोटी वाढली. येस बेटा, लेट्स वॉच मूव्ही देन. असेही उद्या संडे आहे. राजीवने भाजीचा कॅसरॉल उघडला आणि समोर आलेल्या भाजीला बघून हसावे का रडावे ते समजत नव्हते. जिया, ही भाजी कोणी सजेस्ट केली? गालावर हसू आणि कपाळावर आठ्या. दादीजींनी बनवायला सांगितली. म्हणाली दादाजी आणि तुझा डॅड खूप गोड खातात, त्यांना पनिशमेंट म्हणून. आणि खुदूखुदू हसायला लागली. राजीवने भुवया उंचावत मान हलवत हसत हसत कारल्याची भाजी प्लेटमध्ये वाढून घेतली. भाजीकडे एकटक बघत चेहऱ्यावर हसू कायम होते. खरंच पनिशमेंट मिळाली. मेघा, तुम्हाला चिडवल्याची शिक्षा. मिस्टर मेहरा, डार्क चॉकलेट आणि कारले दोन्ही तुम्हीच खा. डार्क चॉकलेट ऑफिसमध्ये खाल्ले, आता कारले खातो. औषधी असते ना. डॅड, तू का हसत आहेस? काय झाले? व्हॉट्स फनी? कारल्याच्या भाजीत? डोंट वरी, ही बघ मी पनीर पण बनवून घेतली भारती दीदीकडून, दादीजी पार्टीला गेल्यावर. तिने भाजीच्या भांड्यावरचे झाकण उचलले. थँक्स विटू, पण कारले तर आज खाल्लेच पाहिजे. असे म्हणत पहिला घास कारल्याच्या भाजीचा तोंडात भरला. मेघा, कारले मुंबईत आल्या आल्या मिळाले. तुम्ही खूप मनापासून प्रार्थना केली असणार माझ्यासाठी, पण मी तर गोड चॉकलेट दिले ना तुम्हाला. तरीही. बोला प्रोजेक्ट लीडर, काय म्हणत आहे सुप्रीम? बाबांनी कॉफीचा मग तिच्या हातात दिला. रात्रीचे 11 वाजलेले. आई, आर्या आणि राधाताई झोपी गेलेल्या आणि ती नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसून राजीवनी पाठवलेला मेल चेक करत होती. काय बाबा, तुम्हीही थट्टा करा, इथे माझे डोके फुटायची वेळ आली आहे. ती राजीवचा विचार करत होती. का? काय झाले? राजीव मेहरा काही बोलले का? जास्तीचे प्रेशर आहे का? कामाचे काही नाही हो बाबा, फक्त ते जरा. ती बोलू की नको या विचारात. काय झाले? मोकळेपणाने सांग. मिस्टर मेहरा हो बाबा, रोजचे वाद आहेत आमचे. माझे म्हणणे त्यांना पटत नाही आणि त्यांनी सांगितलेले सगळे मी मान्य करू शकत नाही. तिने घाईतच गरम कॉफीचा घोट घेतला आणि जीभ भाजली. वैचारिक वाद आहेत मेघा, ते तर होणारच ना. 2 हुशार, कर्तबगार आणि यशस्वी व्यक्ती समोरासमोर उभे राहिले की वैचारिक वाद होणारच. पण बाबा, वादामुळे उगाच मनात कटुता राहते ना. कटुता येऊ न देणे हे एका प्रथितयश प्रोफेशनल व्यक्तीचे लक्षण आहे. आणि तुम्ही दोघेही हे समजण्या इतपत मॅच्युअर नक्कीच आहात. कधी काही वाद तू सोडून दे, काही ते सोडून देतील, नाहीतर एकत्र काम करणार कसे?
ते तर आहेच बाबा, तरी पण. मेघा, तुमचे दोघांचे कसे? मुंबई ते दिल्ली बाय रोड जायचे आहे. एक जण म्हणतोय गुजरात मार्गे जाऊ आणि दुसरा म्हणतोय मध्य प्रदेश मार्गे जाऊ. शेवटी पोहोचायचं तर दिल्लीलाच आहे ना. तुमचे दोघांचेही लक्ष्य एकच आहे, टेक्नोसिस. आता काहीतरी मधला मार्ग शोधून काढा आणि नुसता मार्ग शोधू नका, त्यावर सोबत काम करा, असे म्हणत बाबा उठले. बाबा, तुम्ही सुप्रीमबद्दल आई किंवा आर्याला काही? मेघा, काळजी नको. तुझी कामे कॉन्फिडेन्शियल असतात, माहिती आहे मला. निश्चिंत राहा आणि झोप आता. असंही उद्या रविवारच आहे. बाबा झोपायला निघून गेले. हां, म्हणजे राजीव काही एवढेही खडूस नाही आहेत. सकाळी चिडलेले, पण नंतर प्रकाश सरांसमोर उगाच मला चिडवत होते. जाणवत होतं मूड अचानक बदललेला त्यांचा, एकदम हॅपी हॅपी. राजीव, माझ्याशी मुद्दाम तुतुमेमे करायला आवडते तुम्हाला, समजलंय मला. तुमच्या डोळ्यातले ते मिश्किल हसू बरेच काही सांगत असते. राजीव, कॉन्फरन्स रूमच्या वैचारिक वादांसोबत या लुटुपुटूच्या भांडणांची पण मजा येत आहे. चॉकलेट का कारलं? या विचारातच उठली आणि फ्रीजमधील चॉकलेटच्या बॉक्समधील एक चॉकलेट तोंडात टाकून गोळवत बसली.